ठाणे जिल्हा परिषद एक अशी जिल्हा परिषद जिने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक वेगळाच इतिहास रचलाय। होय, महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा या अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने राज्यभरातून प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली आहे। विकासात्मक दृष्टिकोनातून बदल घडवून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांच्या उन्नतीसाठी सदैव पुढे राहणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्याचा डंका आता संपूर्ण राज्यभरात वाजू लागलाय। जिल्हा परिषद मुख्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामकाजाच्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचे नाव, पद आणि त्याची कार्यसूची नोंदवण्यात आली आहे। संपूर्ण मुख्यालयातील भिंती या अतिशय आकर्षक पद्धतीने विविध चित्रांनी रंगवण्यात आल्यात, ज्यात ठाणे जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक व प्रसिद्ध ठिकाणांचा अंतर्भाव पाहायला मिळतो। स्वच्छतागृहांमधील साफसफाईचेही मूल्यमापन करण्यात येत असून जागोजागी केराचे डबे, वेळोवेळी कार्यालयात स्वच्छता राखणे यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे। स्तनदा माता किंवा गर्भवती माता यांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष हिरकणी कक्ष उभारण्यात आलाय। विविध बैठकांसाठी प्रशस्त असे डिजिटल सभागृह देखील कार्यरत आहे। जिल्हा परिषद कार्यालयातील संबंधित विभागांच्या विविध फाईल व कागदपत्रांची व्यवस्था ही 6 बंडल सिस्टीम करून राबवण्यात आली आहे, ज्यामुळे या कार्यप्रणालीत सुसूत्रता आली आहे। विविध कार्यालयीन कामकाजाकरिता येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अभ्यागतांकरिता प्रशस्त आसन व्यवस्था उभारण्यात आली आहे। वाचनाकरिता विविध वर्तमानपत्रे तसेच मासिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत। जिल्हा परिषदेचे वाहन चालक यांची गैरसोय होऊ नये याचीही खबरदारी घेत त्यांच्यासाठी स्वतंत्र असे विश्रांती कक्ष कार्यान्वित आहे। जिल्हा परिषदेच्या आवारात विविध योजनांची माहिती देणाऱ्या प्रतिकृती या भिंतींवर अतिशय सुंदररित्या साकारण्यात आल्या आहेत। नागरिकांना जिल्हा परिषदेची माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेत केऑस यंत्रणा उभारण्यात आली। कुठला विभाग हा कुठल्या मजल्यावर नेमका कुठे आहे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कोण आहेत याची अतिशय विस्तृत माहिती अभ्यागतांना या केऑस यंत्रणेच्या माध्यमातून मिळते। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे। यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे। शासनाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी समर्पित राहण्याची भूमिका ठाणे जिल्हा परिषद अविरत जोपासत आहे। भारताच्या आणि महाराष्ट्राच्या या विकासाच्या वाटचालीत ठाणे जिल्हा परिषद सर्वार्थाने सदैव सक्रिय आणि कटिबद्ध आहे।